पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपली रोगप्रतिकार शक्ती कमी असते, त्यामुळे तब्येतीच्या तक्रारी मात्र डोके वर काढू लागतात. तर भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर, अनेक पौष्टिक घटकांचा खजिना म्हणजे हा पौष्टिक लाडू. एकदा बनवला तर अगदी महिनाभर टिकतात आणि अगदी शेवटचा लाडूसुद्धा अगदी व्यवस्थित वळता येतो. तर अगदी केसांपासून ते नखापर्यंत कोणत्याही समस्यावर रामबाण असा हा पौष्टिक लाडू तयार करणार आहोत. रोज एक जरी हा लाडू खाल्ला तरी रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या. तर हे पौष्टिक लाडू बनवण्यासाठी इथे मी 3 वाटी बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे. खोबऱ्याचे उभे काप करून घेतलेले आहेत. 3 वाटी होईल इतकीच खारीक फोडून घेतलेली आहे. 1 वाटी बदाम, 1 वाटी काजू, 1 वाटी पांढरे तीळ, अर्धी वाटी तूप, 2 चमचे खसखस, थोडीशी वेलची आणि सुंठ इतकंच साहित्य घेतलेलं आहे. रेसिपी एकदम सोपी आहे. चला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर आपल्याला सुके जिन्नस भाजून घ्यायचे आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा खसखस भाजून घ्यायचे. खसखस लगेचच करपते, त्यामुळे एकदम मंद गॅसवरती 2 मिनिट खसखस परतून घ्यायची आणि त्यामध्ये 1 वाटी तीळ घालायचे. खसखसमध्ये तीळ घातल्यामुळे खसखस करपणार सुद्धा नाही आणि अगदी व्यवस्थित अशी भाजली जाईल. मंद गॅसवरतीच तीळ आणि खसखस आपल्याला भाजून घ्यायचे आहे. तीळ अगदी चटचट उडतील इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. मंद गॅसवरती हे तीळ भाजण्यासाठी 2 ते 3 मिनिट लागतात. 2 ते 3 मिनिटांमध्ये तीळ अगदी खमंग असे भाजले जातात. आता हे तीळ भाजल्यानंतर थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये पसरून ठेवायचे. त्यानंतर कढईमध्ये 3 चमचे तूप घेतलेलं आहे. तूप थोडं गरम झालं की त्यामध्ये बदाम घालायचे. बदामसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचे. हे भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. फक्त अर्धी वाटी तूप वापरून आपण हे लाडू बनवणार आहे. अर्धी वाटी तूपमधलं पाव वाटी तूप मी आत्ता कढईमध्ये घेतलेलं आहे आणि पाव वाटी तूप मी नंतर घेणार आहे. तर बदाम व्यवस्थित भाजले की एका ताटामध्ये काढून घेऊया आणि त्याच तुपामध्ये काजू घालायचे. काजूचा रंग लगेचच चेंज होतो, त्यामुळे एकसारखं हलवून हे काजू भाजून घ्यायचे. त्याचा रंग जास्त नाही बदलला पाहिजे, त्यामुळे एकसारखं हलवायचं आणि मंद गॅसवरती हे काजू भाजून घ्यायचे. काजू आणि बदाम दोन्ही भाजून झाल्यानंतर अजूनही तूप शिल्लक आहे, तर याच शिल्लक तुपामध्ये मी खारीक भाजून घेणार आहे. तर खारीकसुद्धा एकसारखी परतत राहायची म्हणजे ती करपणार नाही आणि गॅस मीडियम ठेवायचा म्हणजे खारीक व्यवस्थित भाजली जाईल. खारीक घेतानाच अशी थोडीशी काळपट रंगाची असते ती घ्यायची. ती खारीक फोडून त्याच्या बिया काढून अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे. तर खारीकसुद्धा भाजली गेली आहे. तीसुद्धा ताटामध्ये काढून आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊया. त्यानंतर खोबऱ्याचे काप भाजून घ्यायचे. खोबऱ्याचा रंगसुद्धा लगेचच चेंज होतो. खोबरं लगेचच करपलं जातं, त्यामुळे त्यालासुद्धा सारखं हलवत राहायचं. बऱ्याचदा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खोबऱ्यांचा थोडासा कुबट वास येतो, त्यामुळे खोबरं व्यवस्थित बघून घ्यायचं आणि अशा पद्धतीने खोबरं भाजून घातल्यामुळे लाडू जास्त दिवस टिकतात. आता सगळं भाजून झालेलं आहे, ते थंड होण्यासाठी ठेवून देऊया. तर एक 5 मिनिटानंतर थंड झाल्यानंतर हे सगळं आपण बारीक करून घेणार आहे. व्यवस्थित भाजून घेतल्यामुळे लाडू अगदी महिनाभर टिकतात. कोणतीही गोष्ट अगदी जास्त प्रमाणात भाजायची नाही, अगदी हलकी हलकी भाजून घ्यायची म्हणजे त्याची चवसुद्धा अगदी व्यवस्थित येते. जास्त भाजलं गेलं की लाडूचा वाससुद्धा थोडासा करपट येतो. तर सगळ्यात पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ आणि खसखस बारीक करून घ्यायची. तीळ आणि खसखस एकत्र बारीक केल्यामुळे खसखस व्यवस्थित बारीक होते. हे मी पूर्णपणे बारीक करून घेतलेलं आहे. आता हे एका परातीमध्ये काढून घेऊया. त्यानंतर इथे मी खोबरं बारीक करून घेणार आहे. थोडं थोडं करून बारीक करून घ्यायचं म्हणजे खोबरं व्यवस्थित एकसारखं बारीक होईल. एकदम जास्त त्याची पावडरही बनवायची नाही, थोडंसं जाडसर खोबरं ठेवायचं म्हणजे लाडूची चव अजून छान येईल. तर बघू शकता अगदी बारीक केलेलं नाही मी, थोडंसं जाडसर असं रवाळ टेक्स्चरमध्ये हे ठेवलेलं आहे. तर सगळं खोबरं असंच बारीक करून घेऊया. या लाडूमध्ये खोबरं जर किसून घातलं तरीसुद्धा लाडू छान होतात, कारण खोबरं थोडंसं मोठं असेल किंवा त्याचा खीस असेल तर लाडूची टेस्ट अजून छान येते. त्यानंतर इथे मी काजू आणि बदाम एकत्र बारीक करणार आहे. हे मात्र आपल्याला जास्त बारीक करायचं आहे, कारण लाडू बनवण्यासाठी त्याचं टेक्स्चर जे आहे ते एकदम व्यवस्थित येईल.
त्यासाठी मी काजू आणि बदाम एकदम बारीक करते। लाडू बनवण्यासाठी गव्हाचं पीठ वापरलेलं नाही किंवा डिंकसुद्धा वापरलेलं नाही, त्यामुळे त्याचं बाइंडिंग येण्यासाठी काजू आणि बदाम मी एकदम बारीक करून घेतलेले आहेत। त्यामुळे लाडूला बाइंडिंग छान येईल आणि लाडू अगदी शेवटपर्यंत एकसारखा वळला जाईल। आता ही पावडरसुद्धा मी परातीत काढून घेते। त्यानंतर आपल्याला यात खारीक बारीक करायची आहे। हे लाडू बनवण्यासाठी तुम्ही जी रेडीमेड खारीकची पावडर भेटते ती वापरली तरीसुद्धा चालेल, परंतु पावडर भाजत असताना अगदी मंद गॅसवरती भाजावी लागेल, कारण ती लगेचच करपते। थंडीच्या दिवसांमध्ये सांधेदुखी किंवा हाडांचे दुखणे असेल, कंबरदुखी असेल, त्याशिवाय रोगप्रतिकार शक्ती कमी होणे असेल, हाडांचे कॅल्शियम कमी झालेलं असेल, तर या सगळ्या समस्यांसाठी हा पौष्टिक लाडू खरंच उपयोगी ठरतो। खारीक खोबऱ्याचे लाडू खाल्ल्यामुळे बऱ्याच समस्या आहेत त्या दूर राहतात। त्यामुळेच भरपूर पौष्टिक घटकांचा खजिना म्हणजे हा पौष्टिक लाडू आहे। सुंठ आणि वेलदोडे घेतले होते, त्यात थोडीशी साखर घालून त्याची बारीक पूड तयार करून घेतली, कारण थोडेसेच वेलदोडे किंवा सुंठ घेतली तर ते भांड्यामध्ये बारीक होत नाही, म्हणून थोडीशी साखर घातली होती। तर हे सगळं आपण एकत्र करून घ्यायचं आहे। एकदम एकसारखं मिक्स झालं पाहिजे, सगळे घटक अगदी एकत्र झाले पाहिजेत। बऱ्याचदा काय होतं की या लाडूचं मिश्रण जर थंड झालं तर शेवटचे लाडू वळता येत नाहीत, परंतु गुळाचे प्रमाण जर व्यवस्थित घेतले तर हे लाडू परफेक्टच होतील। हे व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण गूळ विरघळवून घेऊया। त्यासाठी उरलेलं जे तूप होतं ते सगळं कढईमध्ये घालून घ्यायचं। तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये गूळ घ्यायचा। तर इथे मी 3 वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ आहे, म्हणजेच हा अर्धा किलो गूळ आहे। गूळ विरघळवण्यासाठी पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। इथे मी फक्त तूप घेतलेलं होतं आणि त्यात हा गूळ विरघळवून घेत आहे। अजिबात पाण्याचा न वापर करता हा गूळ विरघळवून घ्यायचा, म्हणजे लाडू अगदी 2 महिनेसुद्धा आरामशीर टिकतात। आता बघू शकता गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे, अगदी एकसारखा असा त्याचा पाक तयार होतो। आता हे गरम आहे तोपर्यंतच आपल्याला त्या मिश्रणामध्ये हे मिक्स करून घ्यायचं। तुपामध्ये गूळ विरघळवल्यामुळे लाडू अगदी मऊसूत राहतात, अजिबात कडक होत नाहीत। यामध्ये तुम्हाला जर साखर वापरायची असेल तरी वापरू शकता, परंतु पौष्टिक लाडू आहेत त्यामुळे गुळाचा वापर केलेला उत्तम राहील। अशा पद्धतीने पाक मिक्स केला तर लाडू अगदी मऊसूत राहतात, अजिबात कडक होत नाहीत। गूळ गरम आहे तोपर्यंतच त्याला पटकन मिक्स करून घ्यायचं, म्हणजे अगदी एकसारखं त्याचं मिश्रण तयार होईल आणि लाडूसुद्धा अगदी व्यवस्थित वळता येईल। बऱ्याचदा हे मिश्रण थंड झालं की शेवटचे काही लाडू असतात ते वळता येत नाहीत, परंतु या पद्धतीने केलेले लाडू अगदी शेवटपर्यंत एकसारखे वळता येतील। तर थोडंसं मिश्रण थंड झालं की हाताने त्याच्या ज्या गुठळ्या बनल्या असतील त्या फोडून घ्यायच्या आणि हे मिश्रण एकसारखं सरसरीत करून घ्यायचं। हे मिश्रण थोडंसं कोमट आहे तेव्हाच आपल्याला ह्याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत। तर अगदी व्यवस्थित असे याचे लाडू तयार होतात, अगदी एका हाताने बनवले तरीसुद्धा वळता येतील, इतकं व्यवस्थित हे मिश्रण तयार होतं। तर याचे मीडियम आकाराचे लाडू इथे मी तयार करून घेते। तर हे लाडू अगदी मऊसूत राहतील, कारण आपण पाक करताना पाण्याचा वापर केलेला नाही, यामध्ये तूप वापरलेलं होतं आणि याचे अगदी शेवटचे लाडूसुद्धा एकसारखे वळले जातात। ते अजिबात कोरडे झाल्यासारखे दिसत नाहीत, कारण हे मिश्रण कोरडं होत नाही। या लाडूसाठी अगदी जास्त तूप वापरायची सुद्धा गरज नाही। मी इथे अर्धी वाटी तूप वापरून हे लाडू तयार केले आहेत। तुम्ही बघू शकता अगदी शेवटचा लाडूसुद्धा मऊसूत वळला जातोय। अशा पद्धतीने सगळे लाडू तयार करून झालेले आहेत। एकदम पौष्टिक असे हे लाडू थंडीच्या दिवसांमध्ये आवर्जून बनवले जातात। तर अशी ही पौष्टिक आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। साईडचे बेल आयकॉनही क्लिक करा, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल। तर एक लाडू तुम्हाला फोडून दाखवते, अगदी एकसारखं बाइंडिंग आलेलं आहे त्याला आणि अगदी मऊसूत असे हे लाडू झालेले आहेत। तर अशी ही पौष्टिक रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं आहे। हे लाडू बनवताना पाक बिघडण्याची शक्यता अजिबात नाही, त्यामुळे लाडू बिघडणार सुद्धा नाहीत, अगदी एकसारखे लाडू तयार होतील आणि एकदा बनवले तर अगदी महिनाभर आरामशीर टिकतील।